बायको झाली लाडकी, नवरोबाच्या निघाल्या वराती। जिल्हा परिषद व पंचायत समिती लढवणाऱ्यांच्या नशिबी भाऱ्या विजन आले आहे। आपापल्या आवडत्या किंवा आपल्या गावातून जिल्हा परिषद गट किंवा पंचायत समिती गण लढविणाऱ्या पूर्णतयारीला आता विराम मिळाला आहे। आशाही त्यांची आता मावळली आहे। आरक्षण सोडतीपूर्वी जे अनेक उमेदवारांसाठी इच्छुकांनी उमेदवारीसाठी अनेक अचाट कामे केली होती, परंतु त्यांच्या त्या महत्त्वाकांक्षेला आरक्षणाचा घोडा आडवा आला आणि हा आलेला घोडा आडवा येऊ शकणार नाही, तर ते मी माझा नाही तर माझ्या बायकोला असं म्हणत इच्छुकांनी बायकोच्या भरोश्यावर रिंगण मारण्याची तयारी सुरू केली आहे। त्यामुळे निवडणुकीत कुठे पत्नी, कुठे मुलगा, कुठे मुलगी, कुठे आई, कुठे बहीण, कुठे साली, कुठे साला मैदानात उतरविण्याची तयारी सुरू झाली आहे। पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक लढवायची व लोकसेवा करण्याचा घेतलेल्या इच्छुकांनी वर्षापासून तयारी केली होती। सण उत्सव यानिमित्त सोपी गोष्ट म्हणजे बॅनर गावागावात लावायचे किंवा व्हॉट्सअप मेसेज करायचे, अतिशय सोपी गोष्ट होती। आता निवडणुकीला लक्षात घेऊन गेल्या वर्षापासून ज्या इच्छुकांनी आपापल्या कार्यक्षेत्र म्हणजे गटातील गावांगावांमध्ये सण उत्सव, गाव यात्रा, वाढदिवसानिमित्त जोरदार बॅनरबाजी व व्हॉट्सअप मेसेज बाजी सुरू केली होती आणि केलेली आहे, अशांनी विविध स्पर्धा, शर्यती, खेळ, गणेश उत्सव, दुर्गा नवरात्र सणांसाठी त्या व्यवस्थेचा खर्च अंगावर घेऊन कष्टभंजन दर्शन, तिरुपती बालाजी, महाकाल, सारासार बालाजी दर्शन, यात्रेकरूंच्या गाठीभेटी, त्यांना निधी, पदयात्रा अशा लहान सहान कार्यक्रमाला निधीची मदत, आपली उमेदवारी जनतेसाठी जाहीर करीत कार्यरत झाले होते। परंतु आपले गट व गण हे महिलांसाठी आरक्षित झाल्याने त्यांच्या कार्यक्रमाची व निधीची बरसात अचानक दुष्काळ पडल्याप्रमाणे आटू लागले आहे आणि ते चक्र कमी झाले। अनेक महत्त्वाच्या ठिकाणी अनपेक्षितरित्या महिला आरक्षण आले आणि त्या आरक्षण निघाल्यामुळे इच्छुकांच्या दांड्या गोल झाल्या, परंतु माघार नाही म्हणून त्यांनी आपल्या बायकोला तसंच नातेवाईकांना त्या जागी वर्णी लागेल अशा हालचाली सुरू केल्या आहेत।